अ, लोकमान्य सेवा संघाचे नवीन संघ कार्यवाह आज आपल्याकडे आलेत, तर त्यांचं मी स्वागत करते. हो हो. आजचे आपले प्रमुख पाहुणे दोघं जण जे आलेत ते त्यांची औपचारिक ओळख आपण नंतर करून घेणार आहोत. त्यांचा परिचय व्यवस्थित नंतर करून देऊ, पण आत्ता सुरुवातीला फक्त त्यांची मी नावं अनाऊन्स करते. श्याम बेनेगल, एक व्यक्ती एक दिग्दर्शक, हे जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाच्या लेखिका स्पेशली कराडहून आपल्याकडे आल्या आहेत डॉक्टर सविता मोहिते, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारीसुद्धा आलेत. त्याचबरोबर सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अशोक राणे हे सुद्धा आज आपल्यात आलेत. म्हणजे त्यांची उपस्थिती म्हणजे सविता मॅडमसुद्धा मला म्हणाल्या, त्यांना पण धक्का बसला, अरे अशोकजी येणार आहेत. तर त्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करते आमच्या दिलासाच्या ज्येष्ठ सभासदांबरोबर. आणि नुकतंच आमच्या संस्थेचे नवीन संघ कार्यवाह जे झालेत ते आज पहिल्यांदाच दिलासाच्या कार्यक्रमाला आलेत, तर त्यांचंसुद्धा आम्ही फूल देऊन स्वागत करतो आहे. श्रीमती पटवर्धन आणि श्री गोखले. श्री अतुल गोखले. लोकमान्य सेवा संघाची खूप मोठी जबाबदारी त्यांनी आता स्वीकारली आहे. लोकमान्य सेवा संघाच्या 20 शाखा ते सांभाळणार आहेत, अगदी पाळणाघरापासून ते वृद्धाश्रमापर्यंत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत टाळ्या वाजवून. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा ग्रामीण तसंच शहरी भारतही कमालीचा अस्वस्थ आहे, अगदी खदखदतोय म्हणा ना. गरिबी, भूकमरी, महागाई, बेरोजगारीने परिसीमा गाठली असून भ्रष्टाचाराने देश पोखरला गेला आहे. अशा वातावरणात श्याम बेनेगल यांचे या नश्वर जगातून निघून जाणे म्हणजे एका वॉचडॉगचे म्हणजेच जागल्याचे जाणे आहे असं वाटतं. त्यांच्या जाण्याने एक वैचारिक सांस्कृतिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी भयान पोकळी निर्माण झाली आहे अशा भावना आहेत. सामाजिक समस्या तसेच महिला वर्गाचे पुरुषप्रधान समाजाकडून झालेले अपरिमित शोषण यावर परखडपणे भाष्य करणारे चित्रपट श्याम बेनेगल यांनी निर्माण केले. अशा भारतीयत्वाची शिकवण देणाऱ्या अभिजात दिग्दर्शकाच्या जीवनकार्यावर आजच्या कार्यक्रमात प्रकाश टाकून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत दिलासाचे सदस्य. श्याम बेनेगल एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक म्हणून प्रसिद्ध होते. 1970 नंतरच्या चित्रपट निर्मात्यांपैकी समांतर सिनेमाचे कलात्मक सामाजिक भाष्य करणारे आणि वास्तवदर्शी चित्रपटांचे प्रणेते म्हणून हे ओळखले जातात. हे निर्माते तर होतेच. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी कोकणी भाषिक कुटुंबात तिरुमालगिरी येथे झाला. त्यांची विचारसरणी खूप दूरदर्शी होती. त्यांनी नेहमीच आपल्या चित्रपटातून समाजाला एक आरसा दाखवला. 1970च्या दशकानंतरचे सर्वात महान भारतीय सिने निर्माते म्हणून ते ओळखले जातात. श्याम बेनेगल यांचं बालपण. श्याम बेनेगल बालपणी हैदराबादमध्ये कंटोन्मेंट एरिया म्हणजेच लष्करी छावणीच्या भागात राहत होते. आणि त्याच भागात त्यांच्या वडिलांचा स्वतःचा स्टुडिओ देखील होता. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीधर बी बेनेगल. ते एक व्यावसायिक फोटोग्राफर होते. ती सर्वजण मिळून 10 भावंड होती. त्यांच्या वडिलांकडे 16 mm एक कॅमेराही होता. त्या कॅमेऱ्यातून प्रत्येक मूल जन्माला आल्यानंतर 2 वर्षापर्यंत
ते त्यांची चित्रफीत तयार करीत असत. घरी आलेल्या पाहुण्यांना प्रोजेक्टर सेट करून स्वतः बनविलेल्या लहान मुलांवरील फिल्म दाखवणं हा त्यांचा छंदच बनला होता. वडिलांना सिनेमाची आवड असल्यामुळे आठवड्याला सुट्टीच्या दिवशी सर्वजणांना चित्रपट बघायला ते घेऊन जात असत. प्रभातचे चित्रपट लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याचं काम करतात असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे प्रभातचे चित्रपट त्यांच्या विशेष पसंतीचे असत. श्याम बेनेगल यांची आई सरस्वती बेनेगल अतिशय सुगरण अशी गृहिणी होती. घरात सतत पाहुण्यारावळ्याचा राबता असे, त्यामुळे ती घरातच सर्वांची कामं आणि उठबस करत असे. श्याम बेनेगल यांच्या पत्नीचे नाव नीरा बेनेगल. त्या एक लेखिका, बालपुस्तकांच्या संपादिका आणि प्रकाशकही आहेत. स्थापत्यशास्त्र आणि संगीत क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय असे योगदान आहे. त्यांना पिया बेनेगल नावाची एक कन्या आहे, जी कॉस्च्यूम डिझायनर आहे. तिला नवनवीन आव्हाने स्वीकारायला आवडतात. तसेच नैसर्गिक रंगसंगती, कॉस्च्यूम डिझाईनमध्ये वापरण्याची कला तिला अवगत आहे. मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड या जाहिरातीत तिला व्हॉइस ओव्हर करण्याची संधी अकस्मातपणे मिळाली आणि आजही ही जाहिरात आपल्या स्मरणात आहे. आठवते का ही जाहिरात? मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड, रुचकर और स्वादिष्ट मॉडर्न ब्रेड. मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड, ताज़ा ताज़ा मॉडर्न ब्रेड. मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड, खाओ तो जानो मॉडर्न ब्रेड. मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड, खाते ही रह जाओगे मॉडर्न ब्रेड. आजही ही जाहिरात आपल्या स्मरणात आहे. अर्पण कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत पिया बेनेगल यांनी ही आठवण सांगितली होती. पिया बेनेगल यांनी कॉस्च्यूम डिझायनर म्हणून चित्रपट, चरित्रपट आणि TV मालिकांमध्ये प्रामुख्याने योगदान दिलं आहे. पिया बेनेगल यांना यंदाचा म्हणजेच 2025चा मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार मिळाला आहे. श्याम बेनेगल यांनी अवघ्या 12व्या वर्षी सुट्टीत जमलेल्या मित्र आणि भावंडांवर एक चित्रफीत बनवली आणि नाव तरी पहा किती छान गमतीचं दिलं, छुट्टियों में मौज मजा. ही चित्रपट पाहून त्यांना अतिशय स्वतःला आनंद झाला आणि त्यांच्यासाठी ती एक पॅशनच होऊन गेली. आता आपण श्याम बेनेगल यांच्या बालपणीच्या आठवणी पाहू. त्यांच्या व्यक्तिमत्वात मानवतावादाची पायाभरणी कशी झाली ते पाहू. ते सांगतात, भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबाद संस्थानाने देशामध्ये विलिनीकरणास मोठा विरोध दर्शवला. छोटे छोटे गट देखील स्वतंत्र राज्याची मागणी करण्यास पुढे सरसावले. सगळीकडे अनागोंदी कारभार, अत्याचार, आर्थिक घसरण यांनी परिसीमा गाठली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आणि जनरल चौधरी हैदराबादमध्ये दाखल झाले होते आणि त्यात यशस्वी ठरले. त्यावेळी लोकांना झालेला हर्ष आणि उल्हास मी यापूर्वी कधीही आयुष्यात पाहिलेला नाही. त्याचा माझ्या मनावरती, विचारसरणीवरती खूप खूप खोल परिणाम झाला आणि तो प्रभाव माझ्या सर्व सिनेमात प्रतीत झाला. श्याम बेनेगल हे लहानपणापासूनच पोहण्यात तरबेज होते. त्याच दरम्यान श्याम बेनेगल यांची एक हृदयस्पर्शी आठवण. एक दिवस नेहमीप्रमाणेच सिकंदरच्या छावणीच्या तलावात पोहताना अचानक कोणीतरी म्हणाले, पंडित नेहरू, पंडित नेहरू. हे ऐकल्यावर आम्ही सर्वांनी त्या दिशेला पळ काढला. पाहतो तर काय, पंडित नेहरू आणि जनरल चौधरी दोघे घोड्यावर बसून तलावाच्या दिशेने येत होते. मुलांचा आवाज पाहून
ते क्षणभर थांबले आणि हसत हसत आमच्याकडे पाहून हात हलवून आम्हाला प्रतिसाद दिला. तो माझ्या आयुष्यातील अगदी अविस्मरणीय प्रसंग होता. श्याम बेनेगल यांची अशीच एक आठवण जी त्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटून गेली. ब्रिटिश सरकारच्या इंडियन नॅशनल आर्मीतून बाहेर पडून बंड करणारे 3 अधिकारी, मेजर जनरल प्रेम सहगल, ब्रिगेडियर गुरबख्शसिंह ढिल्लो व शहनाज सहगल, सुभाष बाबूंच्या तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा या घोषणेला प्रतिसाद देऊन आणि प्रभावित होऊन 1945 पासून आझाद हिंद सेनेत सामील झाले होते आणि त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारलं. लढाईच्या दरम्यान ब्रिटिशांनी 3घांनाही अटक करून राजबंदी बनविलं आणि राजद्रोहाचा खटला भरला. कोर्ट मार्शल होऊन चाललेला खटला स्वातंत्र्याची चाहूल लागताच मात्र मागेही घेण्यात आला. त्यानंतर मुंबईला जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शिवाजी पार्कवर तब्बल 4 लाखापर्यंतचा जमाव त्या काळात जमला होता. इतकी लोकांची उपस्थिती पाहून सर्वांनाच फार आश्चर्य वाटलं. श्याम बेनेगल यांच्या मानवतावादी आणि सर्वसमावेशक बुद्धिवादाची जोपासना या प्रसंगातून मात्र झाली. आता तरुण वयातील आठवणींमध्ये श्याम बेनेगल हे कॉलेजमध्ये शिकत असताना हैदराबादमधून कॉलेजचे प्रतिनिधी म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी दिल्लीला गेले होते. प्रत्येक कॉलेज काही ना काहीतरी कार्यक्रम सादर करीत असे, परंतु कोणाच्याही मनात हा तेलंगणाचा, हा महाराष्ट्राचा, हा बिहारचा, हा केरळाचा अशी भावना कधीच निर्माण झाली नव्हती. आम्ही सर्व फक्त भारतीय होतो असं ते म्हणाले आणि त्यामुळे आत्ताची लोकांची मानसिकता पाहून त्यांना खूप त्रास होत असे. श्यामबाबूंच्या वडिलांवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे घरात चरखा होता. घरातील प्रत्येक जण खादीच्या विणकामात तरबेज झाले होते. साहजिकच ते सर्वजण खादीचे कपडेही वापरत असत. याचबरोबर श्याम बेनेगल यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना स्वावलंबी होणे अतिशय गरजेचे होते, म्हणून त्यांनी हैदराबादच्याच एका स्थानिक कॉलेजात शिकवायचे ठरवले. पण अवघ्या 3-4 महिन्यातच त्यांनी ते काम सोडले. त्या कॉलेजमध्ये त्यांना पुढे काही आपले भवितव्य दिसत नव्हते. डोळ्यात मोठी स्वप्न, मनात आशा आणि प्रचंड ऊर्जा घेऊन काम करण्यासाठी ते सरळ मुंबईला आले. खिशात होते फक्त मुंबईला जाण्याकरता तिकिटाचे पैसे आणि वर खर्चाकरता 200 रुपये. आपले चुलत भाऊ गुरुदत्त यांना भेटल्यावर श्याम बेनेगल यांना त्यांनी जाहिरात संस्थेत रुजू होण्यास सांगितले आणि बेनेगल जाहिरातींच्या लिंटास या कंपनीत दाखल झाले. ही कंपनी हिंदुस्तान लिव्हर या कंपनीशी निगडीत होती. लिंटासमध्ये कॉपीरायटर आणि जाहिरात चित्रफितींच्या सुपरविजनचे काम त्यांना दिले गेले. जाहिराती आणि लघुपट बनवताना त्यांना चित्रपटाच्या तांत्रिक अंगाची भरपूर माहिती आणि अनुभव मिळाला. त्या काळी दूरदर्शन हे माध्यम उपलब्ध नसल्यामुळे सर्व जाहिराती तसेच माहितीपट, बातमीपत्र
चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखवत असत. हिंदुस्तान लिव्हर जाहिरात क्षेत्रातली अव्वल दर्जाची कंपनी होती. त्यांच्या जाहिरातींचे काम लिंटास करत असे. ऑफकोर्स लिंटास ही कंपनी करत असे. श्याम बेनेगल यांना जाहिरातीच्या निमित्ताने ग्रामीण भागातसुद्धा फिरावयास मिळत असे. त्यामुळे समाजातील विविध पातळ्यांवर त्यांना जनसंपर्काची संधी मिळत गेली. लोकांच्या अडचणी, त्यांचे विविध प्रश्न तसेच त्यांची ताकद हे सर्व फार जवळून अनुभवता आले आणि तेव्हाच त्यांनी माहितीपट तयार करण्याचा निर्णय घेतला. श्याम बेनेगल हा जाहिरात क्षेत्रातला एकदम माहीर माणूस बरं का. आणि त्यांची ही प्रिंट मीडियामधली पहिलीच जाहिरात. आणि ती कुठली जाहिरात होती? फोरान्स. तर ती जाहिरात, या जाहिरातीची टॅगलाईन श्याम बेनेगलने मोठी फार भारी बनवली. दाताच्या डॉक्टरने बनवलेली टूथपेस्ट, कळलं का, अशी टॅगलाईन केल्यामुळे ती मग फारच परिणामकारक झाली. त्याची विश्वासार्हता खूपच वाढली. किटाणूंमुळे दात तर किडतातच, पण हिरड्याही खराब होतात. आणि दात आणि हिरड्या दोन्ही खराब झाल्या की माणसाचं आरोग्य बिघडतं, असं बजावण्यात आलं. फोरान टूथपेस्ट दात आणि हिरड्या दोन्हींना सुदृढ बनवते असं ठसवण्यात आलं. फ्लोराईड वापरून बनवलेली ही टूथपेस्ट फोरान्सने प्रथमच भारतात आणली असं देखील सांगण्यात आलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जाहिरातीसाठी दीप्ती नवल या सुंदर तरुणीचा हसरा, दात दाखवत बोलणारा, फोनवर बोलणारा असा चेहरा वापरण्यात आला. आणि त्यामुळेच तरुण आणि प्रौढ दोन्हीकडची मंडळी एकदम आकर्षित झाली. आणि साहजिकच फोरॅन टूथपेस्टचा खप एकदम वाढला. धन्यवाद. 1962 साली श्याम बेनेगल यांनी गुजरात सरकारसाठी महिसागर धरणाची माहिती देणारा घेर बेठा गंगा हा गुजराती भाषेतील पहिला लघुपट बनविला. 1970 ते 72 दरम्यान त्यांना होमी भाभा अधिछात्रवृत्ती मिळाली आणि त्या अंतर्गत न्यूयॉर्क आणि बोस्टन येथे लहान मुलांशी संबंधित दूरदर्शन क्षेत्रात त्यांनी कामही केलं. भारतात परत आल्यानंतर चित्रपट निर्मिती करण्याचं त्यांचं ध्येय होतं. चित्रपट निर्मिती हे त्यांचं पहिलं, दुसरं आणि तिसरं उद्दिष्ट होतं. त्याखेरीज दुसऱ्या कोणत्याच विषयाचा ते विचारसुद्धा करू शकत नव्हते. त्यांना मनोरंजनात्मक सिनेमा बनवण्यात अजिबात रस नव्हता. त्यांचे स्वतःचे असे वेगळे काहीतरी त्यांना बनवायचे होते, असे की जे वास्तवाशी संबंधित असेल आणि लोकांच्या खऱ्या आयुष्यातील धाग्याची ज्यात वीण असेल. त्यांची विचारधारा, तात्विक बैठक, चित्रपटांचे विषय हे संपूर्णतः भारतीय संस्कृती, तिथलं जीवन, माणसं, प्रेम यांच्याशी जोडलं होतं. बेनेगल यांनी हैदराबाद येथे उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये असतानाच फिल्म सोसायटी सुरू केली होती. श्याम बेनेगल सांगतात, कोणीतरी सांगितले म्हणून मी कधीच चित्रपट निर्मिती केली नाही. कथेची कल्पना, त्यातील सार, माणसामाणसातील परस्पर संबंध, सामाजिक प्रासंगिकता जर मनाला भिडली
तरच मी त्या कलाकृतीत उतरतो. त्यात भावभावनांचा खेळ हवा. चित्रपट हा रंजन करणारा असलाच पाहिजे, नाहीतर तो एक नुसता माहितीपट बनून जातो. उत्तम चित्रपटाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे तो चित्रपट पाहून झाल्यावर जो आपल्याला अस्वस्थ करून सोडतो आणि विचार करण्यास भाग पाडतो. आता त्यांच्या अशा चित्रपटांकडे आपण वळूया. अंकुर 1974 साली प्रदर्शित झालेला हा बॉलिवूड चित्रपट. अंकुरची कथा बेनेगल यांचीच. कॉलेजमध्ये असताना एका लघुकथेच्या स्वरूपात त्यांनी ती लिहिली होती. त्याची पार्श्वभूमी अर्थात हैदराबाद. आजूबाजूला वावरताना अनुभवताना जे त्यांना अनुभव आले दिसले ते त्यावर ती कथा आधारित आहे. अस्पृश्यता, जमीनदारी, सरंजामी कालखंडाचं आणि त्यांच्याकडून होणाऱ्या शोषणाचं दर्शन घडवणारा हा चित्रपट. ग्रामीण व शहरी भागात घडणारी ही कथा स्त्री पुरुष संबंध, उच्चवर्णीयांचा कनिष्ठवर्णीय पातळीवर होणारा अन्याय. श्याम बेनेगल यांनी हा दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यावेळी FTIIमधनं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना दिग्गज कलाकारांकडून काम मिळत नसल्यामुळे अशा कलाकारांना त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी कामाची संधी दिली. जसा बेनेगल यांचा पहिला चित्रपट तसाच अभिनेत्यांचा देखील हा पहिला चित्रपट होता. शबाना आझमी, प्रसिद्ध कन्नड अभिनेता अनंत नाग, प्रिया तेंडुलकर असे अनेक कलाकार आहेत. त्या निमित्ताने सगळ्यांचे बस्तान नीट बसून असा अंकुर बहरत यावा असे अनंत नाग यांनी सुचवल्यामुळे या चित्रपटाचं नाव अंकुर असं ठेवण्यात आलं. अंकुरमध्ये अल्पवयीन विवाह प्रथेवर, लग्नाच्या कारणास्तव हुंडा पद्धत, स्थलांतराच्या समस्या यांचे वर्णन केले आहे. 1970च्या दशकात सिनेमा कोणत्याही गाण्याशिवाय आणि कोणत्याही नृत्याशिवाय असू शकतो हे कल्पनेपलीकडचेच होते. पण श्याम बेनेगल यांनी पदार्पणातच मुख्य प्रवाहातील सिनेमासृष्टीत समांतर राहून एक कलात्मक तरी देखील व्यावसायिक यश मिळवलेला चित्रपट अंकुरच्या रूपात तयार करून इतिहास घडवला. यामध्ये एका वडला पिटा पक्षाचा विशिष्ट वेळी येणारा विशिष्ट आवाज परिणामकारकता वाढतो. सर्व कलाकारांचा अभिनय सिनेमाला एका विशिष्ट वरच्या पातळीवर नेऊन सोडतो. या सिनेमाला 3 राष्ट्रीय पुरस्कार, 43 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 24व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अंकुरला सुवर्ण पदकासाठी नामांकन मिळालं होतं. निशांत अर्थात रात्रीचा अंत. अंकुरनंतर पुढच्याच वर्षी निशांत हा 1975 साली प्रदर्शित झालेला सिनेमा एका सत्यकथेवर आधारित आहे. संपूर्ण चित्रपट हा सत्य परिस्थितीचे विदारक स्वरूप आपल्यासमोर मांडून अगदी अस्वस्थ करणारा आहे. महसूल गोळा करण्यासाठी शक्तिशाली असणाऱ्या जमीनदार आणि जहागीरदार यांचा वापर केला जाई आणि ते सदैव अन्याय करत असत. या अन्यायाच्या अतिरेकामुळे हैदराबादमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी तेलंगणा चळवळ सुरू केली. पोचमपल्ली गावात जमीनदारांनी केलेले अत्याचार, महिलांवर केलेले बलात्कार याला प्रतिकार म्हणून पीडित लोकांनी त्यांची घरेदारे पेटवून दिली आणि घरातील सर्व लोकांची हत्याही केली. वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या व प्रत्यक्ष घटना पाहून श्याम बेनेगल यांच्या मनावर अतिशय खोल परिणाम झाला. त्याची परिणती म्हणून हा निशांत चित्रपट निर्माण झाला. निशांत हा सिनेमा प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या मूळ पटकथेवर आधारित असून सत्यदेव दुबे यांचे संवाद ह्या चित्रपटाला लाभले आहेत. कमी प्रकाशात केलेले चित्रीकरण अगदी सुरुवातीपासूनच चित्रपटाची परिणामकारकता वाढवण्यास मदत करते. अमरीश पुरी, मोहन आगाशे,
नासिरुद्दीन शाह, अनंत नाग, कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड आणि शबाना आझमी अशा दिग्गज कलाकारांनी अतिशय उत्तम भूमिका वठवून सिनेमाचे अगदी सोने केले आहे. असा हा वैयक्तिक प्रक्षोभापासून सामूहिक उद्रेकापर्यंतचा प्रवास आपल्याला अगदी बेचैन करून सोडतो. तर या चित्रपटातील एक गीत आता आपण ऐकणार आहोत. पिया बाज प्याला पिया जाए ना, पिया बाज प्याला पिया जाए ना, पिया जाए ना, पिया जाए ना, पिया बाज एक दिल जिया जाए ना, जिया जाए ना, जिया जाए ना. कितने पिया बिन सबूरी करूं, कितने पिया बिन सबूरी करूं, कैया जाए अम्मा जिया जाए ना, पिया बाज एक दिल जिया जाए ना, जिया जाए ना, जिया जाए ना. कुतुब शान दे मुझे दीवाने को पन, कुतुब शान दे मुझे दीवाने को पन, दीवाने को कुछ पंद दिया जाए ना, पिया बाज प्याला पिया जाए ना, पिया जाए ना, पिया जाए ना, पिया जाए ना, पिया जाए ना. मंथन 1974 व 1975 अंकुर आणि निशांत हे 2 चित्रपट केल्यानंतर 1976 साली दलित, वंचित, गरीब लोकांची आर्थिक प्रगती सहकारातूनच होईल हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्ध क्रांतीचे सूचन करणारा तिसरा चित्रपट म्हणजेच मंथन. भारतात क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निर्माण झालेला हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटासाठी 5 लाख दूध उत्पादकांनी आपली प्रेरणादायी कथा लोकांसमोर मांडण्याकरता प्रत्येकी 2 रुपयाचा निधी दिला. त्या 10 लाख रुपयाच्या आर्थिक सहाय्यातून मंथनची निर्मिती झाली. मंथनच्या निर्मितीपूर्वी बेनेगल यांनी अमूल मिल्कसाठी जाहिराती तसेच माहितीपट तयार केले होते. दूध उत्पादनाच्या बाबतीत मागासलेला पिछाडीवर असलेला आपला देश डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या ऑपरेशन फ्लड प्रकल्पामुळे जगातील दूध उत्पादनातील अग्रेसर असलेला देश म्हणून नावारूपास आला. या घटनेमुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला.
त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही चळवळ अत्यंत महत्त्वाची ठरली. त्याचबरोबर चित्रपटात गाव पातळीवर असणाऱ्या समस्या, राजकारण व परस्पर संबंध यांचा चळवळीवर होणारा परिणाम स्पष्ट होत जातो. चित्रपटाची पटकथा डॉक्टर कुरियन वर्गीस आणि विजय तेंडुलकर यांनी लिहिली असून संवाद आहेत कैफी आदमी यांचे. या पटकथेमुळे विजय तेंडुलकर यांना हिंदीतील उत्कृष्ट चित्रपट कथालेखनाचे पारितोषिक मिळाले. गावात एक खाजगी दूध संकलन केंद्र आहे. त्याचा मालक विविध माध्यमातून 30 वर्ष लोकांची आर्थिक पिळवणूक करत आहे. सतत 15 वर्ष सरपंच असलेला प्रजेवर सत्ता गाजवीत आहे. लोकांच्या मनात लोकांनी चालवलेली लोकांच्या मालकीची सहकारी सोसायटी स्थापन करायची इच्छा आहे. गावामध्ये सोसायटी होऊ नये आणि निवडणूकही लागू नये म्हणून त्याला हे दोघंजण सतत विरोध करत आहेत. चित्रपटात 2 महत्त्वाच्या व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत नासिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांनी. त्यांचे संवाद आणि अभिनय अप्रतिम आहेत. चित्रपटाने आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. 2024मध्ये कान्स फेस्टिवलला नासिरुद्दीन शाह यांना आमंत्रण आले. फ्रेंच रिव्हेरा येथे त्यांना स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले. मंथन चित्रपटात मेरो गाम कथा परे हे एकच गीत असून आता आपण ते ऐकूया. मारो गाम काठा पर जहाँ दूध की नदियाँ बहे, जहाँ कोयल कुकू गाए, मारे घर अंगना ना भूलो ना, हो मारे घर अंगना ना भूलो ना. मारो गाम काठा पर जहाँ दूध की नदियाँ बहे, जहाँ कोयल कुकू गाए, मारे घर अंगना ना भूलो ना, हो मारे घर अंगना ना भूलो ना. मारे गामड़ नीलाले जहाँ नाचे मोरणे, जहाँ दूध किरे लमछे, जहाँ वरती पल्ली छैया माँ सुती जाती गैया. आओ रे आओ आओ मारे गाँव सबसे प्यारो मारो धाम, याद रखियो मेरो शाम, मारे घर अंगना ना भूलो ना, हमारे घर अंगना ना भूलो ना. मारे गामड़ नीला रे जहाँ नाचे मोर लड़े, जहाँ दूध किरे लमछे, जहाँ बढ़ती पल्ली छैया माँ सुती जाती गैया. आओ रे आओ आओ मारे गाम सबसे प्यारो मारो धाम, याद रखियो मेरो शाम, मारे घर अंगना ना भूलो ना, हमारे घर अंगना ना भूलो ना. कभी रुकना मारेगा ओ परदेसिया, 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 ओ परदेसिया. सुसमन अर्थात द एसेन्स, समाज व्यवस्थेचा आरसा दाखवणारा असाच एक चित्रपट. हा चित्रपट म्हणजे कापड विणकरांची अवस्था आणि त्यावर भाष्य करणारा सुसमन. चित्रपटाची कथा पोचमपल्ली गावातील इक्कत साडी बनवणाऱ्या कारागिरांची आणि त्यांच्या आयुष्याची आहे. मालाला मागणी नसल्यामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती, बिघडलेली आर्थिक घडी आणि कुटुंब व्यवस्थेवर झालेला दुष्परिणाम
यावर हा चित्रपट भाष्य करतो. संत कबीर हे सुद्धा एक विणकर होते, त्यामुळे त्यांनी रचलेल्या दोह्यांचा वापर चित्रपटाला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवतो. गावात विणकरांची एक सोसायटी आहे, पण भ्रष्टाचाराने संपूर्ण पोखरली गेली आहे. राहण्यास नीट घर नाही, कामाचा प्रचंड बोजा, त्या मानाने कमी मजुरी, संप, राजकारण या सर्वात अडकलेल्या या वर्गाची परिस्थिती सुधारण्याची स्तोत्राम शक्यता नाही. आणि म्हणून वेश्या व्यवसायाकडे वळलेल्या महिला आणि त्यांची वाईट अवस्था आपल्यासमोर या चित्रपटातून मांडली आहे. झिनी झिनी बोले बोले रे चदरिया, चरखा चल रे चरखा चल रे, सुरत बिहरन का, मुसी मुसी रोई कबीर की माई यासारख्या गाण्यांचे स्वर प्रसंगाची गंभीरता अजूनच तीव्र करतात. या चित्रपटात जलद औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण हातमाग विणकरांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आता आपण ऐकणार आहोत संत कबीरांची एक रचना. झिनी झिनी बिनी रे चदरिया, झिनी झिनी बिनी रे चदरिया, झिनी झिनी बिनी रे चदरिया, काहे कताना काहे की भरनी, काहे कताना काहे की भरनी, कौन तार से बीनी चदरिया, कौन तार से बीनी चदरिया. इंगला पिंगला ताना भरनी, इंगला पिंगला ताना भरनी, सुसमन तार से बीनी चदरिया, झिनी झिनी बिनी रे चदरिया. आठ कवल दल चरखा डोले, आठ कवल दल चरखा डोले, पांच तत्व गुण तिनी चदरिया, पांच तत्व गुण तिनी चदरिया, साई कोसियत मास दस लागे, साई कोसियत मास दस लागे, ठोक ठोक कर बीनी चदरिया, झिनी झिनी बिनी रे चदरिया, झिनी झिनी बिनी रे चदरिया, झिनी झिनी बिनी रे चदरिया. अशा तऱ्हेने अंकुर, निशान आणि मंथन या सर्व चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखा जिवंत होऊन अगदी पडद्यावरती साकार होतात. समाजातील समस्यांवर भाष्यही करतात. अन्यायाविरुद्ध तापलेल्या समाजमनाची दखल घेणारे हे चित्रपट आहेत. चित्रपट फक्त कथा सांगत नाहीत, तर दुर्बलातील दुर्बल व्यक्तीचे हित जपण्याचा श्याम बेनेगल यांचा प्रयत्न असतो. अशा समांतर चित्रपटांची निर्मिती सर्वप्रथम इटाली येथे सुरू झाली. त्यानंतर फ्रान्समध्ये आणि नंतर जपानमध्ये प्रसार होऊन सर्वकडे ती परिचितही झाली. श्याम बेनेगल यांची प्रतिभा अफाट आणि बहुआयामी होती. चित्रपटासाठी त्यांना नेहमीच नवीन नवीन विषय सुचत असत. आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व चित्रपट त्यांनी रुपेरी पडद्यावर ताकदीने उभे केले.
हौसा वाडकर यांच्या सांगते ऐका यावर आधारित स्त्री शोषणाचा, पुरुषी वर्चस्वाचा, अहंकाराचा पर्दाफाश करणारा भूमिका हा चित्रपट त्यांनी तयार केला. तिला तिच्या काळातील सर्वात जास्त मागणी असलेल्या आणि सामाजिक शिष्टाचारांची पर्वा न करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून संबोधलं जातं. हौसा वाडकरने तिच्या आयुष्यात वैयक्तिक अडचणींचा सामना केला, ज्यामध्ये वैवाहिक समस्या, दारूचं व्यसन, अनेक पातळ्यांवर अपमान आणि अडचणीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मॅजिस्ट्रेटच्या हातून बलात्कार यांचाही समावेश होता. तिच्या लग्नाची अखेर नवऱ्यापासून विभक्त होण्यात आली. 1857 वर आधारित जुनून, 2 औद्योगिक घराण्यांचा संघर्ष दाखवणारा आधुनिक कलयुग, धर्मवीर भारती आणि चिंत्र खानोलकर यांच्या साहित्यकृतीवर आधारित सूरज का 7वां घोडा आणि कोंडुरा, वेलकम टू सज्जनपूर, वेल्डन अबा हे मानवी प्रवृत्तीवर खुसखुशीत भाष्य करणारे विनोदी चित्रपट काढले आणि प्रदर्शितही केले. श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर या चित्रपटातून स्मिता पाटील यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले आणि त्यानंतर त्या सातत्यानेच बेनेगल यांच्या चित्रपटातून दिसत होत्या, वेगवेगळ्या भूमिका वठवत होत्या. मनाला अत्यंत भिडणाऱ्या एका संवादात त्या म्हणतात, घर बदलता येईल, घर बदलता येईल, शय्या बदलता येईल, घर बदलता येईल, शय्या बदलता येईल, पण पुरुषी मानसिकता मात्र नाही. आता पाहूया मंडी. समाजातील दांभिकता दाखवणारा 1984 साली प्रदर्शित झालेला मंडी हा सदैव स्मरणात राहणारा चित्रपट गुलाम अब्बास यांनी लिहिलेल्या अलाहाबाद येथील एका घटनेवर आनंदी नावाच्या लघुकथेवर आधारित आहे. मंडी म्हणजे बाजार, तोही स्त्रियांच्या देहविक्रीचा. मंडी बघत असतानाचे या स्त्रियांचे आयुष्य अत्यंत बारकाईने तपासून कथेची मांडणी केली आहे असं सहज लक्षात येतं आणि त्यातले अनुमाने आणि समज आपल्याला अचंबित करून सोडतात. आपल्यासमोर समाजातील ढोंगीपणा लख्खपणे उभा राहतो. 1984 साली एकूण 12 अभिनेत्यांसाठी मिळविणारा हा चित्रपट फिल्म अवॉर्ड मिळवणारा एक हिंदी चित्रपट. चित्रपटातील सर्व स्त्रिया नायिका परिस्थितीचा बळी म्हणून आपल्यासमोर येत नाहीत, तर स्वतःला सन्मानाने जगण्यासाठी आपल्या हक्काची आणि अधिकाराची मागणी करताना दिसतात. हरीभरी शासनाच्या कुटुंब कल्याण योजना सर्व जनतेपर्यंत पोचवाव्यात या दृष्टीने शासनाचा हरीभरी हा चित्रपट तयार केला गेला. कुटुंब नियोजनाचे उपक्रम, लोकसंख्या नियंत्रण या गोष्टींवर जरूर तेवढं लक्ष दिलं जात नसल्यामुळे कुटुंब कल्याण मंत्रालयानं हा निर्णय घेतला आणि हरीभरीची निर्मिती केली. या चित्रपटाचं कथानक उत्तर प्रदेशातील घडलेल्या घटनांवर आधारित आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या 3 पिढ्यांचं कथानक असून हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. त्यातील एक कुटुंब प्रमुख स्त्री असून तिची लग्न झालेली मुलगी, नात तसेच 2 सुना यांच्या आयुष्याचा
आढावा घेतला आहे. हरीभरी या सिनेमाचे प्रसारण श्रॉफ फिल्मतर्फे करण्यात आलं आणि 2000 सालचा कुटुंब कल्याण विषयावरील उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही श्याम बेनेगल यांना मिळाला. हरीभरीनंतर मुंबईचे 1993 साली बॉम्बस्फोट झाले, त्यामुळे सर्व जीवनच विस्कळीत झालं होतं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांना एकच धक्का बसला होता. त्या दरम्यान टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रात स्वतंत्रपणे टीकात्मक लेखन करणारे चित्रपट समीक्षक खालिद मोहम्मद उदयास आले. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रात खालिद मोहम्मद यांची सत्यकथेवर आधारित एक कथा प्रसिद्ध झाली होती. कथा वाचल्यावर श्याम बेनेगल यांची ही कथा इतकी त्यांना आवडली की त्यांनी लगेच खालिद मोहम्मद यांच्याशी संपर्क साधला आणि चित्रपटाची निर्मिती करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. आणि हे तीनही चित्रपट मुस्लिम महिलांच्या आयुष्यावर आधारित असले तरी प्रत्येक चित्रपट स्वतःचे वेगळेपण आणि सगळा असा वेगळा ठसा उमटवून जातो. त्यातील पहिला चित्रपट म्हणजे मम्मू. मम्मू ही खालिद मोहम्मद यांची मावस आजी, तर जुबेदा ही तर प्रत्यक्ष आईच. श्याम बेनेगल यांनी तिन्ही चित्रपटांद्वारे मुस्लिम समाजाकडे निखळ माणुसकीच्या नजरेने पाहण्याचा संदेश दिला आहे. आणि त्यातील पहिला चित्रपट म्हणजे 1994 प्रदर्शित झालेला मम्मू. मम्मूची कथा कोणा एका घरातली नाहीच, तर देशातून विस्थापित झालेल्या महिलांची आहे. ती फाळणीची एक व्यथा आहे. विशेषतः मुस्लिम स्त्रीची परवड आणि संघर्षमय जगणं हे प्रस्तुत केलं आहे. भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानला विस्थापित झालेली मम्मू मूळ बाळ नसल्यामुळे नवराचा मृत्यू आणि घरातले अत्याचार यांना कंटाळून तात्पुरता व्हिसा मिळवून आपल्या बहिणीकडे मुंबईत येते. त्याचवेळी आपल्या बहिणीच्या नातवाला म्हणजे रियाजला सर्व परिस्थितीची जाणीव करून देते. चित्रपटाचे संवाद, कथा स्वतः खालिद मोहम्मद, जावेद सिद्दीकी आणि शमा जैदी यांनी लिहिलेले असल्यामुळे उर्दू भाषेचे प्रभुत्व यावर जाणवते. गुलजार यांनी शब्दबद्ध केलेली आणि जगदीश सिंग यांच्या आवाजातील एका गीताचा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरती वापर केल्यामुळे वातावरण निर्मिती नक्कीच यशस्वी होते आणि संपूर्ण चित्रपटाचे सार जाणवते. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही चित्रण कर्कश नाही, तसंच कथानकाला एक हळूवार विनोदाची झालर आहे. चित्रपटातील भूमिका मध्यमवर्गीय वयस्कर स्त्रिया करतात आणि चित्रपटात एकही मुख्य पुरुष पात्र नाही. अनेक अडचणीवर मात करणाऱ्या महिलांच्या फाळणीच्या वेदना, नातेसंबंध, वयात येणाऱ्या मुलांची घालमेल, भ्रष्टाचाराचे बीज अशा अनेक गोष्टींची जाणीव ते आपल्याला करून देतात. तर ऐकूया या चित्रपटातील एक गीत. ये फासले ये फासले तेरी गलियों के हमसे तय न हुए, ये फासले तेरी गलियों के हमसे तय न हुए, हजार बार रुके हम, हजार बार चले, हजार बार रुके हम, हजार बार चले, ये कैसी सरहदें
उलझी हुई है पैरों में ये कैसी सरहदें उलझी हुई है पैरों में। हम अपने घर की तरफ उठ के बार बार चले, हम अपने घर की तरफ उठ के बार बार चले, हजार बार रुके हम, हजार बार चले, हजार बार रुके हम, हजार बार चले, हजार बार रुके हम, हजार बार चले। ममो नंतर 1996मध्ये प्रदर्शित झालेला सरदारी बेगम हा पिक्चर एका घरंदाज गायिकेचा संघर्ष आणि कौटुंबिक नात्यातल्या ताणतणावाचं दर्शन हा चित्रपट घडवतो। हा एक ठुमरी गायिकेच्या आयुष्यावर आधारित चित्रपट असल्यामुळे त्यातील गाण्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आहे। आशा भोसले यांनी गायलेले चाहे मार डालोपासून तर या गीतांनी आरती अंकलीकर यांनी गायलेले घर नहीं हमरे शाम आणि चली पी के नगर या गीतांनी चित्रपटाच्या कलात्मक मूल्यात खूपच भर टाकली आहे। तर या चित्रपटातील चाहे मार डालो ही ठुमरी आता आपण ऐकणार आहोत आणि पाहणारही आहोत। चाहे काट डालो राजा, चाहे मार डालो राजा, चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा, हम प्यार करेंगे दिलदारी करेंगे, हम तो प्यार करेंगे दिलदारी करेंगे, चाहे मार डालो राजा, चाहे काटो डालो राजा, हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे, हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे। आ, आ, बालों में गजरा बांधेंगे और पैरों में पायल, होठों पर लाली दमकेगी और आँखों में काजल, चमकेंगे चमकेंगे कानों में झुमके और माथे पर झूमर, चमकेंगे कानों में झुमके और माथे पर झूमर, सारे जलवे सारे नखरे, सारे जलवे सारे नखरे, सारी अदाएं लेकर तू मेरी जाने की पूरी तैयारी करेंगे, चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा, हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे, हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे, चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा। आ, आ, तुम आए कभी हमारे गली तो हम छत पर आ जाएंगे, इशारे करेंगे हम तुमको, तुम्हें हम घर में बुलाएंगे, पान कभी हम पेश करेंगे तुमको राजा जानी, और कभी मांगेंगे तुमसे हम रूमाल निशानी, पैर में जो होती है बातें, पैर में जो होती है बातें सारी करेंगे, चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा, हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे, हम तो यारी
दिलदारी करेंगे हम तो यारी करेंगे, दिलदारी करेंगे। ठुमरी गायनातील गोडवा आणि सौंदर्य याची सहज ओळख ही गीतं करून देतात. ब्रिटिश अंमलाच्या काळात आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही हळूहळू लोप पावत चालली होती. त्या काळात सरदारी बेगमने सदर गाण्यांच्या रेकॉर्ड्स तयार केल्या आणि ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सरदारी बेगम काही कोठ्यावर जन्मलेली मुलगी नव्हती किंवा लहानपणीच विकलीही गेली नव्हती. ती स्वतःच्या मर्जीने कुटुंबाचं आणि समाजाचे साखळदंड तोडून, रूढी परंपरा तोडून आपले ध्येय जोपासण्यासाठी ती जगली आणि चित्रपटाच्या शेवटी सरदारीची ही व्यवस्थेची बळी ठरली. तरी एक गरीब अबला म्हणून नव्हे, आपल्यासमोर ती तशी येत नाही, तर परिस्थितीशी झगडून बदल घडवण्याचं धैर्य असलेली एक धैर्यवान स्त्री म्हणून ती आपल्यासमोर येते. तर आता आपण ऐकणार आहोत सरदारी बेगमची दुसरी ठुमरी. घरना है हमरे शाम, घरना है हमरे शाम, वो जाके परदेस बिराज जाके, वो जाके परदेस बिराज, सुना हमारा धाम, सुना हमारा धाम, घरना है हमरे शाम, घरना है हमरे शाम। ठंडी ठंडी पुरवाई है, ठंडी ठंडी पुरवाई है, बगियन में मस्ती छाई है, बगियन में मस्ती छाई है। पापी पापी हाँ हमारा बैरी, पापी पापी हाँ हमारा बैरी, लेत पिया का नाम, लेत पिया का नाम, घरना है हमरे शाम, घरना है हमरे शाम। सावन आए जियरा तरसे, सावन आए जियरा तरसे, सावन आए जियरा तरसे, सावन आए जियरा तरसे, तन सुलगे जो मेहा बरसे, तन सुलगे जो मेहा बरसे, शाम जो आके ऐसे लगाए, शाम जो आके ऐसे लगाए, मन पावे आराम, मन पावे आराम, घरना है हमरे शाम, घरना है हमरे शाम। वो जाके परदेस बिराजे जाके, वो जाके
परदेश बिराजे सुना हमारा धाम, घर नाहे हमारे श्याम, घर नाहे हमारे श्याम, हमारे श्याम, हमारे श्याम। जुबेदा 2001 मुस्लिम समाजातील स्त्रियांवर आधारलेला तिसरा चित्रपट म्हणजे जुबेदा. लहानपणीच आई विभक्त झालेल्या आणि आपल्या लहानपणीच विमान अपघातात मृत्यू पावलेल्या आईच्या आठवणींनी अस्वस्थ झालेल्या खलीद मोहम्मद यांची स्वप्नाळू आईच्या शोधाची कथा म्हणजे जुबेदाची कथा. चित्रपटाचा कालावधी हा स्वातंत्र्यापूर्वीचा लोकशाही व गणतंत्र राज्यपद्धती स्वीकारलेल्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यानचा आहे. राजेशाही पद्धती संपुष्टात येऊन लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये त्याच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. हैदराबाद येथे श्याम बेनेगल यांचं वास्तव्य असल्यामुळे साहजिकच कथेचं त्यांना फार आकर्षण वाटलं. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या जुबैदेने बंजारन लडकी या एकमेव चित्रपटात नृत्य केले असून रीळ मिळवण्यासाठी रियाज तिचा मुलगा धडपड करीत असतो. ती जिवंत नसल्यामुळे सुरुवातीच्या अर्ध्या भागात जुबैदाचे बालपण, पहिले लग्न, मुलाचा जन्म, घटस्फोट, आयुष्याशी केलेली तडजोड यांचं चित्रण असून नंतरचा तिचा राजघराण्यातला प्रवेश उलगडत जातो. सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे तिचे काही फोटो आणि बंजारन लडकीची रील रियाजकडे एका महिलेतर्फे मंदिरा देवीतर्फे सुपूर्द केली जाते. तो आपल्या नानीबरोबर बसून चित्रफीत बघत असताना त्याला आपली आई सापडते, दिसते, पण तिला आयुष्याकडून काय हवं होतं याचं आकलन मात्र त्यांना होत नाही. चित्रपटाची सुरुवात एका तरल लाल रंगाची जुबैदाच्या व्यक्तिमत्वाला साजेशी ओढणी हवेतून उडत उडत येऊन तिच्या मृतदेहावर येऊन पडल्यानं होते. या पार्श्वभूमीवर श्याम बेनेगल यांनी सामान्य मुस्लिम स्त्रियांची सुखदुःख, वेदना, वंचना, शोषण आणि संघर्षमय जीवन यांचं वास्तववादी दर्शन घडवलं आहे. करिश्मा कपूरच्या सौंदर्याबरोबरच तिचा अभिनयही अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. मम्मो, सरदारी बेगम, जुबेदा या तीनही मुस्लिम स्त्रियांवर काढलेल्या सिनेमांना हिंदीतले नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फीचर फिल्म केवळ एकदा नाही तर तब्बल 7 वेळा मिळालं आहे. तर याच चित्रपटातील एक नृत्य पाहूया. रंगीली हो सजीली हो, रंगीली हो सजीली हो, मैं अलबनी घूमूं अकेली, कोई पहेली मैं अलबनी कोई अकेली, कोई पहेली हूँ मैं,
पगली हवाएं मुझे जहाँ भी ले जाए, इन हवाओं की सहेली हूँ मैं, तू अलबेली हो, तू है सजीली हो, हिरनी हूँ बन में, काली गुलशन में, शबनम कभी हूँ मैं, कभी हूँ शोला, शाम और सवेरे हाँ सौ रंग मेरे हाँ, मैं भी नहीं जानू आखिर हूँ मैं क्या, तू अलबेली घूमे अकेली, कोई पहेली है तू, पगली हवाएं मुझे जहाँ भी ले जाए, इन हवाओं की सहेली है तू, तू अलबेली हो, तू है सजेली हो, मेरे हिस्से में आई है कैसी बेताबियां, मेरा दिल घबराता है मैं चाहे जाऊं जहां, मेरे हिस्से में आई है कैसी बेताबियां, मेरा दिल घबराता है मैं चाहे जाऊं जहां, मेरी बेचैनी ले जाए मुझको जाने कहां, मैं एक पल हूँ यहाँ, मैं एक पल हूँ यहाँ और एक पल वहाँ, तू बावली है, तू मनचाली है, सपनों की है दुनिया जिसमें तू है पली, तू अलबेली हो, तू है सजेली हो, मैं वो राही हूँ जिसकी कोई मंजिल नहीं, मैं वो अरमा हूँ जिसका कोई हासिल नहीं, मैं हूँ वो मौज की जिसका कोई साहिल नहीं, मेरा दिल नाजुक है, मेरा दिल नाजुक है, पत्थर का मेरा दिल नहीं, तू न जानी तू है दीवानी, शीशा लेके पत्थर की दुनिया में चली, मैं अलबेली घूमूं अकेली, कोई पहेली हूँ मैं अलबेली घूमूं अकेली, कोई पहेली हूँ मैं, पगली हवाएं मुझे जहाँ भी ले जाए, इन हवाओं की सहेली हूँ मैं, तू अलबेली हो, तू है सहेली हो, तू है रंगीली हो, तू है सजेली हो, तू है रंगीली हो, तू है सजेली हो, आता आपण श्याम बेनेगल यांनी तयार केलेल्या काही चरित्रपटांबद्दल जाणून घेऊया. श्याम बेनेगल यांनी बनवलेले बायोपिक्स. द मेकिंग ऑफ महात्मा. प्रत्यक्षात बायोपिक म्हणजे ऐतिहासिक अभ्यासाचा एक भाग. चरित्र ग्रंथावर आधारित निर्मिती. पुढची पायरी म्हणजे चरित्रपट होय, अर्थात बायोपिक्स. चरित्रपट हे मनोरंजनाबरोबरच शिक्षणाची प्रेरणा देणारे व संस्कृती रक्षणाचे महत्त्वाचे माध्यम आहे असं श्याम बेनेगल म्हणतात. द मेकिंग ऑफ महात्मा हा 1995 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट. हा चित्रपट भारत सरकार, साऊथ आफ्रिकेतील महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्यातर्फे संयुक्तरित्या तयार करण्यात आला होता. साऊथ आफ्रिका व भारतासाठी अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता. खरं म्हणजे यापूर्वी रिचर्ड एटेनबरा यांनी गांधी हा पुरस्कार प्राप्त चित्रपट तयार केला होता. तरी श्याम बेनेगल यांनी महात्मा गांधींच्या आयुष्याचा साऊथ आफ्रिकेतील 21 वर्षांचा कार्यकाल, जिथे त्यांची तात्विक बैठक पक्की झाली होती, तो कार्यकाल या चित्रपटात मांडला आहे. मेकिंग ऑफ महात्मा या चित्रपटाला मात्र संपूर्ण भारतीय कलात्मकतेचा स्पर्श जाणवतो. त्यात भारतीय संगीत, पार्श्वगायन, संस्कार आणि संस्कृतीचंही दर्शन होतं.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कस्तुरबाच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण अतिशय लखलखीतपणे इथे दिसून येतं. त्यांचा कणखरपणा, स्पष्ट वक्तेपणा, स्वतःचं मत व्यक्त करण्याचा त्यांचा आग्रही स्वभाव अतिशय संवेदनशीलतेने मांडला आहे. हा चित्रपट जगभर इंग्रजीतून प्रदर्शित झाला आहे. भारतात चित्रपट पडद्यावर चालू झाल्यावर तिरंगा फडकवल्यावर पार्श्वभूमीवर चाललेल्या जनगणमन या स्वरांनी चित्रपटाला सुरुवात होते. अशा तऱ्हेने गांधीजींच्या विचारांनी प्रभावी झालेले श्याम बेनेगल महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचे पैलू या बायोपिक्सच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडतात. जणू काही बेनेगल यांनी महात्मा गांधींना वाहिलेली चित्ररूप श्रद्धांजलीच आहे. वैष्णवजन तो तेणे कहिए जे, वैष्णवजन तो तेणे कहिए जे, पीड़ पराई जाने रे, वैष्णवजन तो तेणे कहिए जे, पीड़ पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोरे, मन अभिमान न आणे रे, वैष्णवजन तो तेणे कहिए जे, पीड़ पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोरे, मन अभिमान न आणे रे, वैष्णवजन तो तेणे कहिए जे, पीड़ पराई जाने रे. विस्मृतीत गेलेले महानायक. दुसरा चरित्रपट म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. हा चित्रपट 1939 ते 1945 या काळातील आहे. चित्रपट नेताजींच्या आयुष्याचा आढावा घेतो. या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी नेताजीची भूमिका केली आहे. त्याकरता त्यांनी जवळजवळ 35 पुस्तकं वाचली, चर्चासत्रांना हजेरी लावली आणि तीही भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रेम म्हणून. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वास्तव्य जर्मनी आणि जपान येथे होते आणि तिथे राहून 31 ऑक्टोबर 1943 रोजी आझाद हिंद सेनेची स्थापना त्यांनी केली. ती स्थापना जुन्या पद्धतीची हवेली, विंटेज गार्डनचा वापर, मातीच्या चुली पाहून आणि आपली उत्सुकता अधिकाधिकच वाढते. यातूनच ते आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगालमध्ये घेऊन जातात. आझाद हिंद सेनेचे परवलीचे शब्द विश्वास, एकता आणि बलिदान या 3 भागात चित्रपटाचे विभाजन केले आहे. तर आता ऐकूया. खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तू कौम पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तू कौम पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाए जा.
यानंतरचा चित्रपट मुजीब, द मेकिंग ऑफ अ नेशन. राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा कार्यकाळ 1920 ते 1975. हे स्वतंत्र बांगलादेशचे शिल्पकार आहेत. बांगलादेशचे संस्थापक आणि राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान कारागृहात शिक्षा भोगायला गेल्यापासून या चित्रपटाची सुरुवात होते. 2023 सालचा हा चित्रपट श्याम बेनेगल यांचा अखेरचा चित्रपट ठरला. हा चित्रपट बांगलादेशमध्ये चित्रित करण्यात आला होता. मुक्ती फौज, ज्याला बांगलादेश फोर्सेस म्हणूनही ओळखले जाते, ही एक मोठी सशस्त्र गनिमी प्रतिकार चळवळ होती, ज्यामध्ये बांगलादेशी लष्करी कर्मचारी, निमलष्करी कर्मचारी आणि नागरिकांचाही समावेश होता. या मुक्तियुद्धाने 1971 पूर्व पाकिस्तानचे बांगलादेशमध्ये रूपांतर घडवून आणले. शेख मुजीबुर रहमान यांची भूमिका साकारणारा बांगलादेशी अभिनेता आरिफिन शिऊ म्हणतात, मुजीबची भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला. हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. या प्रतिष्ठित प्रकल्पाचा भाग असण्याचा आणि एक दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगलजी यांच्या दिग्दर्शनाचा मला अभिमान आहे. आता दूरदर्शन अर्थात टी व्हीवरील मालिकांबद्दल आपण ऐकणार आहोत. भारत एक खोज. त्यावेळी घराघरात दूरदर्शन पोचले होते, त्यामुळे चित्रपटसृष्टी मात्र अडचणीत आली होती. घरात बसूनच प्रेक्षकांना कार्यक्रम पाहणे आवडायला लागलं आणि रामायण महाभारतसारख्या मालिकाही अतिशय प्रसिद्ध पावल्या होत्या. त्यामुळे भारतीय इतिहासाची गाथा ही पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित असलेली एक मालिका तयार करावी असं श्यामबाबूंच्या मनात आलं आणि त्यांनी ते आव्हानही स्वीकारलं. या मालिकेचे प्रसारण राज्यसभेच्या दूरदर्शन वाहिनीवर 1988 ते 1989 या काळात दर रविवारी सकाळी 11 वाजता होत असते. त्यावेळेस प्रत्येक भागाची सुरुवात आणि शेवट ऋग्वेदातील सूक्तांनी होते. कशी ते ऐकूया. हरि ओम. नासादसिन्नो सदा सीतादानीं नासीद्रजो नो व्योमा परोयत्. नासासिन्नो सदा सीतादानीं नासीद्रजो नो व्योमा परोयत्. किमावरिवः कुहः कस्य शर्मन्नम्भः किमासीद् गहनं गभीरं. किमावरिवः कुहः कस्य शर्मन्नम्भः किमासीद् गहनं गभीरं. नासादसीन्नो सदासीत्तदानी नासीद्रजो नो व्योमा परोयत्. नासादसीन्नो सदासीत्तदानी नासीद्रजो नो व्योमा परोयत्. किमावरिवः कुहः कस्य शर्मन्नम्भः किमासीद् गहनं गाभीराम्. किमावरिवः कुहा कस्य शर्मन्नम्भः किमासीद् गहनं गाभीराम्. अशी ही दर रविवारी सकाळी 11 वाजता सुरू होणारी मालिका 53 भागांची होती. भारताचा 55,000 वर्षांचा इतिहास सांगणारी ही मालिका. त्यांच्या सहकार्याचे त्यांनी 3 गट केले होते. संकलन, संहितेचे लेखन याची जबाबदारी एका गटाकडे दिली होती. तसंच देशातील लोकांची विविधता, संगीत, कला, शिल्प, तत्त्वज्ञान यांची जबाबदारी दुसऱ्या गटाकडे होती. 15 ऑगस्ट 1947ला देशाला मिळालेले स्वातंत्र्य व पंडित नेहरू यांचे रात्रीच्या 12च्या ठोक्याला केलेले भविष्याशी करार हे भाषण यांनी आपण शेवटाकडे जातो. 53 भागाची प्रत्येकी 1 तासाची कालावधी असलेली ही कलाकृती म्हणजे चित्रित केलेल्या इतिहासाचा अमूल्य मोठा संच आहे. पुढच्या पिढीसाठी हा अत्यंत जबाबदारीने निर्माण केलेला दृकश्राव्य संदर्भ साठा आहे.
मालिकेतील प्रत्येक भागाची मगाशी सांगितल्याप्रमाणे ऋग्वेदातील सुक्तांनी सुरुवात होते आणि शेवटही त्यांनी होतो. आणि रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीच्या प्रार्थनेने वेअर माइंड इज विदाऊट फिअर यांनी चित्रपट संपन्न होतो. आता ऐकूया पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी त्यावेळेला केलेल्या भाषणाचा काही अंश. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new, when the age ends, when the soul of a nation long suppressed finds utterance. It is a fitting that at the solemn moment we take the pledge of dedication to the service of India and her people and to the still larger cause of humanity. We end today a period of ill fortune, and India discovers herself again. Freedom and power bring responsibility. The responsibility rests upon this assembly, a sovereign body representing the sovereign people of India. Before the birth of freedom, we have endured all the pains of labor, and our hearts are heavy with the memory of this sorrow. Some of those pains continue even now. Nevertheless, the past is over, and it is the future that beckons to us now. The ambition of the greatest man of our generation has been to wipe every tear from every eye that may be beyond us. But so long as there are tears and suffering, so long our work will not be over. And so we have to labor and to work hard to give reality to our dreams. Those dreams are for India, but they are also for the world, for all the nations. To the people of India, whose representatives we are, we take appeal to join us with faith and confidence in this great adventure. This is no time for pity and destructive criticism, no time for ill will or blaming others. We have to build the noble mansion of free India, where all her children may dwell. Jai Hind! Jai Hind! Jai Hind! भारतीय संविधान 16 फेब्रुवारी 2006 ते 15 फेब्रुवारी 2012 पर्यंत या कालावधीत श्याम बेनेगल यांची राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हा देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा कामकाजाचा त्यांना अनुभव मिळाला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून कामकाज समजावून घेऊन सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे अद्भुत आणि अवर्णनीय असा आनंद होता. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे संविधान. त्याची माहिती कोणत्याही स्वरूपात लोकांपर्यंत पोचत नव्हती. तेव्हा 1 तासाच्या कालावधीची 10 भागात ही मालिका राज्यसभेत दूरदर्शन विभागाने निर्माण करून या मालिकेचे प्रसारण 2 मार्च 2014 पासून दर रविवारी त्यांच्याच वाहिनीवरून केले. नाट्यमय स्वरूप, उत्कंठा वाढवणारी चित्रशैली आणि प्रासंगिक विनोदामुळे
ती प्रेक्षणीय ठरली. आता पाहूया श्याम बेनेगल यांच्या समांतर चळवळीला भक्कम आधार देणारे काही अग्रणी. श्याम बेनेगल यांनी आपणा सर्व भारतीयांना ग्रामीण भारताकडे आणि तळागाळातल्या लोकांकडे संवेदनशीलपणे पाहायला शिकवलं. खरं भारतीयत्व हे सहिष्णुता, बहुविधता आणि धर्मनिरपेक्षतेत आहे हे आपल्या कलेद्वारे लोकांसमोर मांडले. तसं पाहिलं तर श्याम बेनेगल यांना शेकडो पुरस्कारांनी गौरवले आहे. पण त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1976 साली पद्मश्री पुरस्कार, 1991 साली पद्मभूषण पुरस्कार, 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्कार, 2013 साली कला महर्षी बाबूराव पेंटर जीवन गौरव पुरस्कार आणि 2018 साली चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हे होत. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी 23 डिसेंबर 2024 रोजी भले जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांनी तयार केलेल्या चित्रपटातून त्यांच्या स्मृती लोकांच्या मनात सदैव अजरामर राहतील. या स्मृती अशाच राहोत. आता समारोप त्यांच्याच भारत एक खोज या शीर्षक गीताने, पण हे शीर्षक गीत बसवलेलं आहे देस रागावर. तर ऐकूया. विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाशही नव्हते, लपले काय होते, कुणी काय दडविले होते, त्यावेळी तर अटळ जलहीन कधी कुठे होते. सृष्टी ही कशी बनली, कशाची कुठूनही आली, कोण आहे जे जाणते, कोण सांगू शकते, देवता नाही नाही कळले, निर्मितीनंतर ते आले, सृष्टी रचली ज्याने, त्याला जाणले कोणी. नव्हता मृत्यू अमरता ही नव्हती, दिवसही नव्हते, निशा तरी कुठे होती, हवा ही नव्हती, स्वयमेव श्वासाची गती होती, गती होती. नव्हते परमतत्वाच्या वेगळे, पार काही नव्हते, पार काही. विश्वाचा कोण करता, करता आहे की अकर्ता, उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्वप्रमुख असणारा, त्यालाच खरे मा
असते की माहित नव्हते, कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे. आज आपल्याला 2 प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत आणि मी तर म्हणेन ह्या क्षेत्रातील ते दिग्गज आहेत. मी डॉक्टर सविता मोहिते आणि श्री अशोक राणे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आपण त्या दोघांचा अल्प परिचय करून घेणार आहोत आणि त्यांचा सन्मानही करणार आहोत. तसं पाहिलं तर आमचा हा ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप आहे आणि 60 ते 89 वर्ष वयोगटातले हौशी कलाकार यांनी आज हा प्रस्तुत केलेला कार्यक्रम, त्यामध्ये जर काही त्रुटी आपल्याला आढळल्या तर कृपया नजरअंदाज कराव्या आणि उदार मनाने त्या समजून घ्याव्या. या कार्यक्रमाची संहिता जेव्हा तयार करायला घेतली तेव्हा श्याम बेनेगल यांचं निधन 23 डिसेंबर 2024ला झालं आणि जानेवारीमध्ये साधना साप्ताहिकाचा एक विशेष अंक या विषयावरती श्याम बेनेगल यांच्या कव्हर स्टोरीनी प्रसिद्ध झाला होता. तर त्यावरून डॉक्टर रश्मी फडणवीसना अशी कल्पना आली की त्यांची संकल्पना होती की आपण श्याम बेनेगल यांच्या जीवनावरती आपण कार्यक्रम करूया आणि संहिता लिहायला घेतली वासंती गोखले यांनी. आणि ह्या अंकाबरोबरच ज्या पुस्तकाचा संदर्भ मुख्यत्वे आम्हाला उपयोगी पडला त्या पुस्तकाच्या लेखिका आज स्वतः आपल्यात हजर झाल्या आहेत आणि त्या कराडवरून आलेल्या आहेत, म्हणून पुन्हा एकदा त्यांना टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सविता मोहिते. सविताताई व्यवसायाने स्त्रीरोगतज्ञ आहेत. अनेक वर्ष त्या आरोग्याच्या विषयीसुद्धा आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरण, बालकल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन हे त्यांचे प्रबोधनाचे विषय असून या विषयावर त्यांनी विपुल लेखनही केलं आहे आणि त्यांचं लेखन वर्तमानपत्र, विविध साप्ताहिकं, काही मासिकांमधूनही प्रसिद्ध झालं आहे. आणि सविताताई अनेक पुरस्कारांच्यासुद्धा मानकरी आहेत. त्या कराड भूषणसुद्धा आहेत आणि अनेक कमिट्यांवरती सुद्धा त्या आज कार्यरत आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. आपण आज त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांचं छोटंसं मनोगतसुद्धा ऐकून घेणार आहोत. आधी स्वागत करूया, मग त्यानंतर आपले दुसरे प्रमुख पाहुणे अशोक राणे यांचा मी परिचय करून देते. आज आमच्या अध्यक्षा काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाहीत, भाग्यश्रीताई परीख, आणि म्हणून मी वासंतीताईंना विनंती करते की डॉक्टर सविता मोहिते यांचा सन्मान करावा. लोकमान्य सेवा संघ या संस्थेला 100 वर्ष झाली तेव्हा शतक स्मृती हा अंक आम्ही त्यांना देत आहोत. तसंच एक फळांची परडी आणि छोटासा पुष्पगुच्छ. आणि विशेष म्हणजे अर्थातच हा जो अंक आहे त्या अंकाचं संपूर्ण काम
लोकमान्य सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनीच केलं आहे आणि फुलं बनवणारी आमच्या दिलासाची फुलराणी जिला आम्ही म्हणतो माणिकताई, त्यांनी फुलं तयार करून दिली आहेत. धन्यवाद. तर सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अशोक राणे यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे मला खूप दडपण आलं होतं, कारण त्यांच्या एवढ्या अचीवमेंट्स आहेत की त्या छोट्याशा परिचयामध्ये कशा बसवायच्या, आणि म्हणून त्या मी लिहून काढल्या आहेत आणि ते लिहिलेलं मी आपल्याला आता वाचून दाखवणार आहे. अशोक राणे एक संवेदनशील प्रेक्षक आहेत, एक अभ्यासू समीक्षक आहेत, वेगळ्या प्रवाहाच्या सिनेमाचे ते चाहते आहेत. भारतीय सिनेमाच्याच नव्हे तर जागतिक सिनेमाच्या इतिहासाचे जाणकार आहेत. अनेक पुरस्कारप्राप्त माहितीपटाचे ते निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. कलात्मक सिनेमांचे प्रशंसक तर आहेतच, तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सन्माननीय जज आहेत. यावर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि केवळ अद्भुत असलेली ही जी त्यांची कामगिरी आहे अशोकजींची. आणि हो, आणि एक त्यांचा गुण सांगायचा राहून गेला, तो म्हणजे अशोकजी सिद्धहस्त लेखकही आहेत. सिने साहित्याबरोबरच त्यांनी कथासंग्रहसुद्धा लिहिले आहेत. तसं पाहिलं तर कलावंताचा परिचय त्याच्या कलाकृतींमधून होतो असं आपण म्हणतो. खरं तर अशोकजींचं हे कर्तृत्व जाणण्यासाठी त्यांचे सिनेमे आपल्याला पाहावे लागतील आणि सिने समीक्षा व सिने इतिहास सांगणारी त्यांची पुस्तकं आपण वाचावी, तेव्हा त्यांची तपशीलवार ओळख आपल्याला होईल. त्यांची आजची उपस्थिती म्हणजे श्याम बेनेगल आणि त्यांच्या सिनेमाचे निस्सीम चाहते आणि अभ्यासक असल्याची ग्वाही देते. चित्रनिर्मिती करून ते केवळ थांबले नाहीत, तर दर्जेदार सिनेमाकडे आपले प्रेक्षक कसे वळतील अशा कलाकृतींबद्दल प्रेक्षकांची जाण कशी वाढेल यासाठी ते अहर्निश प्रयत्न करत आहेत. त्यांचे ते प्रयत्न सतत चालू असतात. त्यासाठी संवादाची विविध माध्यमं ते वापरतात. आणि सर नुकतेच कान्स चित्रपट महोत्सवाला सुद्धा जाऊन आले आहेत, तर त्या अनुभवाबद्दलसुद्धा आम्हाला त्यांच्या मनोगतातून ऐकायला आवडेल. मी डॉक्टर रश्मी फडणवीस यांना विनंती करते की अशोकजींचा सन्मान करावा. शतकस्मृती हा अंक, एक लेखणी, या लेखणीने आणखीन एक कथासंग्रह व्हावा. प्रदीपजी आहेत, प्रदीप प्रधान. आपण या सहकार्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करते आपल्याला. मनोज कारखानीस, आपण व्यासपीठावर आलात तरी चालेल किंवा खालूनच केला तरी चालेल. मनोज कारखानीस. ओके. विवेक देसाई, विनय माते, सचिन पागधरे, विजय जोशी, स्वाती दांडेकर, सायरस, माधवी राजाध्यक्ष, मकरंद सिनकर,
नितीन केळसकर आणि मुकुल चित्रे. या सर्वांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. त्यांचं नाव सुशील देशपांडे. आय एम सॉरी. सविताताईंना विनंती करते की आपलं मनोगत छोटंसं मनोगत मांडावं आणि त्यानंतर समारोपाचं मनोगत जे असेल ते अशोकजींचं असेल. ठीक आहे. ओके. हां, आज इथे कराडवरून मुंबईला आले म्हणजे फुल सर्कल माझं पूर्ण झालं आहे. मुंबईवरून इथे शिक्षण घेऊन मी कराडला स्थायिक झाले लग्न झाल्यानंतर आणि इथे आज परत ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत उपस्थित होते. आज एक शाळेतलं स्नेहसंमेलन मी इथे बघितलं. काय धमाल, एक्साइटमेंट, सगळ्यांची एकमेकांना मदत करण्याची तयारी. कुठे काही चुकतंय का, कुठे काही येतंय का, घरच्यांना डोळे शोधत होते. लहान मुलांच्या स्नेहसंमेलनामध्ये असतं तसंच. तर हॅट्स ऑफ टू यू. आणि हे सगळं बघत असताना मला आनंद, मी विचार करत होते की मला कसं वाटतं आहे आणि कशा प्रकारचा आनंद झाला आहे. तर आपलं मूल जन्माला आल्यानंतर 10-12 वर्षाचं झाल्यावर बरोबर त्यांनी PhD मिळवावी, म्हणजे हा आनंद मला झाला की माझं डिसेंबरमध्ये आता पुस्तक प्रकाशित झालं आणि इतका मोठा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी मिळून केला. रिअली आय एम ऑनर्ड. आणि हो, जानेवारीमध्ये वासंतीताईंनी मला पहिला फोन केला, अननोन नंबर, आणि हे सगळं सांगितलं की असे आमचे कार्यक्रम होतात आणि आम्हाला कार्यक्रम, अर्थातच मी हो म्हणलं. पण ह्या सगळ्यांचं नियोजनबद्धता मला तुम्हाला सांगायलाच पाहिजे. रात्री 11-11:30 वाजता वासंतीताईंचा फोन काहीतरी विचारायला, चर्चा करायला. त्यांच्या मागे त्यांच्या मिस्टरांचा आवाज येत असे की काहीतरी नियोजन, म्हणजे रात्रीचं काम करून आल्यानंतर एवढे कष्ट आपल्याला लक्षात आलंच असेल ही सगळी संहिता बघितल्यानंतर. आणि ह्या सगळ्यांच्या किती रिहर्सल झाल्या असतील ह्याची मला पुरेपूर कल्पना आहे. पण म्हणूनच म्हणजे तुमच्यासारखेच श्यामबाबूसुद्धा तुम्ही बघितलं असेल की 88व्या वर्षी त्यांचा शेवटचा चित्रपट प्रकाशित रिलीज झाला 88व्या वर्षी. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वानेच मी भारावून गेले होते की पद्मश्री, पद्मभूषण, अनेक प्रकारचे पुरस्कार आणि इतके साधे पण की फोन केल्यानंतर कुठे यायचं, कुठल्या दिशेने ये. आणि हे फक्त माझ्याशीच नाही तर सगळ्यांच्याच त्यांच्याशी संपर्कात असणाऱ्या प्रत्येकाबद्दलचा त्यांचा अनुभव हाच होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्याकडे भेट झाली एका सामाजिक कामाच्या निमित्ताने आणि सगळ्या गोष्टींची, म्हणजे ग्रामीण आयुष्य काय असतं, स्त्रियांच्या काय प्रश्न आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे काय प्रश्न आहे, हे सगळं आय कुड रिलेट टू ऑल दॅट. आणि म्हणून एक व्यक्ती आणि त्यांची कला हे समांतर जातात असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हे पुस्तक त्यांना अर्पण करण्याचं आणि आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं अशासाठी आहे की त्यांनी परिघाबाहेरच्या लोकांचे प्रश्न मांडले. त्यांना काय अडचणी आहेत हे तुमच्यासमोर मांडून विचार करायला आपल्या सगळ्यांना प्रवृत्त केलं. आपण म्हणालात तसं त्यांचे चित्रपट बघितल्यानंतर आपण पूर्वीचे राहत नाही. आज राणे सर इथे आहेत. एका प्रेक्षकाचं रसिकामध्ये रूपांतर व्हावं आणि जे परिघाबाहेरचे आहेत त्यांना सामावून घेण्याची आपल्यामध्ये मानसिकता निर्माण व्हावी, ह्यासाठी मी हा प्रयत्न केला. आणि त्याचं यश जेव्हा होईल, ज्या वेळेला आपल्यासारखे समाजासाठी काम करणारे सर्वजण, जो श्याम बेनेगल ह्यांचाही कायम आयुष्यभर प्रयास राहिला, ते सगळेजण आपण त्या प्रकारचं काम करायला उद्युक्त होऊ. असं म्हणतात, सोसायटीज आर नॉट डिस्ट्रॉईड बाय ॲक्शन्स ऑफ रास्कल्स. सोसायटीज आर नॉट डिस्ट्रॉईड बाय ॲक्शन्स ऑफ रास्कल्स बट बाय इनॅक्शन ऑफ गुड पीपल. वाईट लोकांच्या दुष्क्रियतेपेक्षा
चांगल्या लोकांची निष्क्रियता ही समाजाला जास्ती घातक असते आणि ते चांगलं पण जोपासण्याचं व्रत आपण सगळ्यांनी ह्या निमित्ताने घेऊया आणि ते कायम पाळत राहू. आणि तुमच्या सगळ्यांबद्दल परत एकदा काय म्हणू, हे सगळेजण आयुष्याशी करार माझा अजून बाकी आहे अशा प्रकारे जगणारे. आम्हालासुद्धा तुम्ही खूप ऊर्जा देत आहे, सगळ्या समाजाला ऊर्जा देत आहे. तुमच्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमांना मनापासून शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या इथे उपस्थित आल्यामुळे माझं जे झालेलं आहे ते माझे वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी मला तुमच्यामुळे भेटल्या. सो परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार आणि शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मला परवा यांचा फोन आला, रश्मिताईंचा, नंतर कुलकर्णी मॅडमचा. त्यांनी पहिलं मला असं सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि त्यात महत्त्वाचं वाक्य असं होतं की तुम्हाला 5 मिनटं बोलायचं आहे. तर मी घाबरलो, 5 मिनटं मी काय बोलणार. मी गेली 48 वर्ष लिहितो आहे जगभरच्या सिनेमावरती, पण ते गेली 5-7 वर्ष 7-8 वर्ष कमी करत आणलं. कारण आता मला सांगता 600 शब्दात लिहा. मी कान फेस्टिवलला गेलो, बर्लिनला गेलो, टोरंटो गेलो, जगातलं सगळं बेस्ट, सगळे ट्रेंड्स, नवीन डायरेक्टर, इतकं काय काय बघून येतो आणि ते म्हणतात 600 शब्दात लिहा. तर मी म्हटलं, सकाळला सांगितलं होतं, लोकमतला सांगितलं की कान फिल्म फेस्टिवल, अशोक राणे, एक फोटो, 600 शब्दात झाले, पुरे, काही लिहायची गरज नाही. तसं ते 5 मिनटात कसं बोलायचं. श्यामबाबूंचा माझा स्वतः परिचय, त्यांच्या सहवासात तितकं मी राहिलो, तेच सांगत बसलो तर वेगळं आहे. पुन्हा यांनी जे पुस्तकात त्यांच्याबद्दल लिहिलं, यांच्याबद्दल आणि या पुस्तकाबद्दल बोलायचं त्यालाही वेळ पुरेसा नाही. आणि एकूणच श्याम बेनेगलांचा प्रवास, त्याच्यामागे सत्यजित राय, त्याच्यामागे सगळा भारतीय सिनेमा आणि नेहरूंचा एक दृष्टिकोन त्या सगळ्यांच्या मागे आहे, त्यांच्या मागे. हे सगळं सांगायचं तर अवघड आहे, तर बोलतो तरी पण. आणि त्यांनी सांगितलं ते काहीतरी अल्पोपहार वगैरे आहे, त्यामुळे तो शेवटच्या माणसाचा काही खाऊन होईपर्यंत मी थोडं बोलू शकतो. तर पहिलं म्हणजे मी इथे आलो, मी नीटशी कल्पना नव्हती. म्हणजे यांच्या पुस्तकावरती आहे श्याम बेनेगलांचं, म्हणजे काहीतरी प्रेझेंटेशन वेगळं, पण हे असं काहीतरी असेल माझ्या ध्यानी मनी नव्हतं. अर्थात की काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते करतात. पण इथे ही सगळी मंडळी आली आणि मला गंमत ते वाटलं की म्हणजे ह्या तिघींनी काय स्क्रिप्ट लिहिलं, त्यांचं संकल्पना यांनी तिघींनी सादर करणं, हे सगळं काही थोडंसं याच्यातनं ऑडिओ व्हिज्युअल करणं इतपत साधारणपणे वाटलं. पण नंतर ही सगळी मंडळी इथे आली आणि त्यांनी आपलं जे काही सादर केलं, तर मला तर या म्हणाला तसा म्हणजे शाळेतले दिवस आठवले की शाळेतल्या मुली कशा छान छान त्या, म्हणजे तो घागरा, परकर, त्या साड्या, त्या अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणतात तशा त्या यायच्या आणि त्या नाचायच्या. पण त्यांना आपल्याला कॉन्फिडन्स की साडी नेसायला मिळाली तेवढ्याच्या मुलीला, तिला गंमत वाटायची, ती नाचायची आणि मग ती साडी नेसून नाचते. तर या म्हणाल तसं ती गर्दीत आईला शोधणार, भावाला शोधणार, काकाला शोधणार, कोण बघतंय का मला. तर ते सगळं, तर ते तुम्ही फार छान पद्धतीने केलं, म्हणजे उणिवा काढण्याचं कारणच नाही आहे. आणि कसं होतं की हे तुमचं खरं धाडस म्हटलं पाहिजे की समजा आता हाच कार्यक्रम तुम्ही राज कपूरवरती केलात, तर नुसती ते गाणी जरी तुम्ही म्हटलीत ना तरी सगळे डोलले असते. आता श्यामबाबूंच्या गाणी काय अशी डोलण्यासारखी नाहीत, त्यांची गाणी फार वेगळ्या पद्धतीची आहेत. पण ती तुम्ही छान साध्याला शास्त्रीय बैठक आहे, लोककलेची बैठक आहे त्या गाण्यांना, आणि ती गाणी तुम्ही मध्ये मध्ये पेरलीत आणि सगळ्यांनी ऐकून घेतली. याचं एक आणखीन एक कसं आहे की मी जे फिल्म ॲप्रिसिएशनचे आम्ही कोर्सेस करतो, चित्रपट रसास्वाद, हा एक वेगळ्या प्रकारचा श्याम बेनेगलांच्या संपूर्ण कारकिर्दीवरचा रसास्वाद तुम्ही 2 तासात सादर केला. 2 तासात तुम्ही ते केलं आणि या सगळ्यांना त्यात सहभागी करून घेतलं. म्हणजे मला वाटत नाही काय थोडीफार कोणीतरी चेष्टा केली असेल, गमतीत मनातल्या शेजारला काही सांगितलं असेल, शक्यता आहे, त्यात नाकारण्याचं काही नाही. पण तरी प्रत्येकाने ते एन्जॉय केलं की हे काहीतरी त्याच्यातनं तुम्ही सांगताय, श्यामबाबूबद्दल सांगताय. आता आम्ही काय अभ्यास वगैरे केलेला मी माणूस आहे, त्यामुळे मी जाणकारीने काहीतरी बोलणं ते वेगळं. आता ह्यांनी यांच्या पुस्तकातनं संबंध इतका सुंदर श्यामबाबूंचा परिचय करून दिलेला आहे, ते तुम्ही वाचा मुळातनं. ते पुस्तक फार सुंदर पुस्तक आहे. तर त्याच्यातनं आपल्याला श्यामबाबू उलगडं ते वेगळं. पण इथे तुम्ही मंडळींनी ज्या पद्धतीने ती संकल्पना आणि त्याचं स्क्रिप्टिंग, मग ते सगळं त्याचं प्रेझेंटेशन आणि सगळं कार्यक्रम डिझाईन केलं, सगळ्यांना तुम्ही सामावून घेतलं, हे फार सुंदर काम तुम्ही केलेलं आहे. मला ते आवडलं, मनापासून आवडलं. त्या टीकाकडे आपण सगळे मित्र जमतो तेव्हा म्हणतो, अरे गा रे, अरे तुला आम्ही कुठे रफी समजतो, तुला कुठे लता समजतो, गा ना. आणि मग तो गातो.
त्यातली जी गंमत आहे ती गंमत आज इथे होती, पण त्या गमतीमध्ये कुठेही थिल्लरपणा नव्हता. त्या गंभीरमध्ये त्याचं, कारण श्याम बेनेगल हा अतिशय सिरियस स्वरूपाचे म्हणजे गंभीर स्वरूपाचे फिल्ममेकर आहेत. त्यांची जी सगळी कारकीर्द आहे ती बघण्यासारखी आहे. आता त्याचे 2-3 संदर्भ मी माझ्या वतीनं सांगतो की कारण मी त्यांना 83 साली पहिल्यांदा भेटलो होतो. दीपावलीच्या दिवाळी अंकासाठी मी पहिल्यांदा 1983ला त्यांची मुलाखत घेतली होती, सविस्तर मुलाखत. त्याच्यानंतर मी खूप मुलाखत घेतल्या, नंतर आम्ही एकत्र काम केलं, एकत्र बसलो उठलो, सगळं परिचय आहे त्यांचा. पण त्यांनी जेव्हा पहिली मुलाखत मी त्यांची घेतली होती त्या 2-4 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, यांच्या पुस्तकात पण आहेत त्या. पण एक त्यांनी जेव्हा स्वतः ते म्हणजे ते जे त्यांच्या घराजवळ एक थिएटर होतं त्या कॅन्टॉन्मेंटमध्ये, आणि तिकडे जाऊन ते फिल्म बघायचे, पण ते रोज फिल्म बघता यायच्या नाहीत. मग ते लहानपणी आम्ही सगळ्यांनी तो उद्योग केलेला आहे, त्यांनी केला, आम्ही पण केला, तुम्ही पण अनेकांनी केला असेल. ते फिल्मचे तुकडे मिळायचे छोटे, आणि मग ती ह्याची आपला मॅग्निफाईंग ग्लास घ्यायचं आणि आरशाचा कवडचा जिन्याखाली पाडायचा आणि त्याच्यावरती तो हे भरायचं आणि ती फिल्म धरायची आणि मागे धोतर बितर काय ते लावायचं आणि सिनेमा दाखवायचा. हे उद्योग आम्ही सगळ्यांनी केलेले. ते श्यामबाबू त्यांच्या त्यावेळेचा शेसबी पलंगाच्या खाली ती सगळी भावंडं 10 भावंडं होती, तर ती सगळी 10 भावंडं आणि श्याम बेनेगल तिथे खाली बसून सिनेमा, ते तिथून सुरुवात आहे, सिनेमा दाखवणं तिथून ती सुरुवात आहे त्यांची. मग त्यांनी फिल्म सोसायटी जी काढली आहे उस्मानिया विद्यापीठामध्ये, आणि ते विद्यापीठाच्या ह्याच्यातनं जे दिल्लीला गेले आणि तिथे पहिल्यांदा त्यांची नेहरूंची भेट झाली. तर नेहरूंनी त्या मुलांना उद्देशून जे भाषण केलेलं आहे त्यातला एक मुद्दा मला श्यामबाबूने त्यावेळी सांगितला, आणि त्यात एक शब्द त्यांनी, एक संकल्पना नेहरूंनी सांगितली, ती श्यामबाबूंनी तेव्हा पहिल्यांदा ऐकली आणि श्यामबाबूंकडनं मी पहिल्यांदा ऐकली. ती होती सबलिमिनल कम्युनिकेशन. नेहरू असं म्हणाले की तुमच्या जनरेशनला, नाव यू आर गोइंग टू बी अ यंग पीपल व्हेरी सून, यू विल बी आउट ऑफ युनिव्हर्सिटी अँड यू विल बी लीडिंग द नेशन, अँड द सबलिमिनल कम्युनिकेशन इज युअर फोर्टे, इज युअर USP. ते घेऊन तुम्हाला काम करायचं आहे. आणि त्यांचे सगळे सिनेमे तुम्ही पाहिले तर ते सबलिमिनल कम्युनिकेशनचं सगळं स्रोत त्याच्यामध्ये आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे. मी ते मला त्यावेळी माझ्या पहिल्या याचं मुलाखतीचं ती मी केली होती, त्याचं हेडिंगसुद्धा मी असं दिलं होतं की सिनेमा हे समाज परिवर्तन घडवू शकतं, असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता समाज परिवर्तन म्हणजे आपल्याकडे एक संकल्पना आहे फार चुकीच्या पद्धतीने की काही लोक म्हणतात सिनेमाने शिकवलं पाहिजे. अरे घरात आईबाप शिकवतो, शाळेत मास्तर शिकवतो, तर शिकत नाही, सिनेमा काय शिकवणार, पण ते उगाच मिळत. पण ते श्यामबाबूंचं शिकवणं तसं नाही आहे की आता उद्यापासून सत्याने वागा, उद्यापासून असत्य टाकून द्या, असलं काही शिकवत नव्हते ते. पण ते ज्या पद्धतीने विषयांची मांडणी करतात, त्या मगाशी त्या म्हणाल तुमच्या याच्यामध्ये की तुमच्या स्क्रिप्टमध्ये आहे की ते तुम्हाला अस्वस्थ करतात, तुम्हाला विचार करायला लावतात. श्याम बेनेगलचा सिनेमा बघताना तुम्ही पॉपकॉर्न नाही खाऊ शकत, तुम्ही पॉपकॉर्न नाही खाऊ शकत, तुमच्या डोक्यात तो तुम्हाला ते उचकवतात, तुम्हाला काहीतरी विचार करायला लावतात. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मंथन पाहिलं, मी गेलो होतो राजेश खन्ना मुमताजचा सिनेमा बघायला, तिकीट मिळालं नाही म्हणून हा कुठला बाबा, हा कोण अंकुर, कोण श्याम बेनेगल, काही मला माहिती नव्हतं. पहिलं आम्ही त्यांना कोणी पाहिलं माहिती पण नव्हतं, श्याम बेनेगल कोणाला माहितीच नव्हतं कोणाला. आणि ती फिल्म मी त्या वेळेला पाहिली आणि मी गेलो आणि मी तिकीट काढायला गेलो तर तो पहिला डोअरकीपर आहे, तो तिकीट देणारा हसला. म्हटलं तिकीट दे, म्हटलं आहे ना, सीट आहे ना, तर तो हसला. त्याने तिकीट हसला का ते मला आतमध्ये गेल्याला नाही कळलं, कारण मी धरून 7-8 लोक होते आतमध्ये एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये. मला त्या सिनेमातल्या 2 गोष्टी फार आवडली, नेहमी सांगतो, इतकी वर्ष सांगतो, अख्ख्या जगातला सिनेमा बघून झाला. विशेष काय त्या सिनेमाचं होतं, पहिल्यांदा मला काय आवडलं, आता घरामध्ये माझी आई, बहिणी, वहिन्या सगळ्यांना पाहिलं होतं, या घरातल्या बायका सगळ्या पाहिल्या होत्या. या बायका घरामध्ये काम करता करता ते काही रोज कोणी त्या शर्मिला सगळं हेअरडू करून या बायका फिरत नाहीत घरामध्ये, त्यांचे आपले मोकळे सोडलेले केस काम करता करता ते असा बांधतात. ती शबाना असं बांधते हे पहिल्यांदा सिनेमात पाहिलं, मला तेच फार आवडलं. अशी बाई, अशी नटीच नाही, अशी स्त्री कलाकार पाहिलीच नाही सिनेमात कधी. ते सगळे हेअरडू केलेले. म्हणजे त्या शर्मिला टागोर त्यांचे हेअरडू असे की 3-4 पक्षी राहू शकतात असं काय ते घरटं असायचं डोक्यावर. पण ही बाई अशी पटकन येते, अशी बांधते आणि ती कामाला लागते. तिचा पदर घेण्याची पद्धती, अरे हे आपण आसपास बघत होतो या सगळ्या बायका, आपली आई, आपली बहीण, आपल्या वहिनी, आपल्या बहीण सगळ्या अशाच होत्या या बायका. ते एक होतं. दुसरं त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर ती पंचायत बसलेली आहे, त्या पंचायतीमध्ये शबाना जाते तिकडे आणि एका बाईचा निवाडा होतो आणि तो निवाडा होतो आणि तिच्या लक्षात येतं हे निवाडा कुठल्या दिशेने चाललेला आहे आणि शबाना तिथून बाहेर पडते आणि ती बाहेर पडते आणि तिकडून एक प्रेतयात्रा येते
आणि ती थांबते आणि प्रेतयात्रा जाते आणि ती क्रॉस करते. तिच्या मनाशी काहीतरी निर्णय झाला. आता हे त्याला आम्ही मोन्ताज थिअरी म्हणतो. ही आयझन्स्टीनने वापरली, हे सगळं मी नंतर शिकलो, पण ते माझ्या लक्षात राहिलं. हे काहीतरी वेगळं आहे, हे दिस इज काहीतरी वेगळं आहे, हा डिव्हाइस वेगळा आहे हा सगळा, की काहीतरी कृती दाखवून तुम्हाला जे तिथे अस्तित्वात नाही त्याचा संदर्भ देणं म्हणजे इंटरप्रिटेशन. हे श्यामबाबूने केलं. आणखीन एक त्यांची कॉन्ट्रिब्युशन महत्त्वाची अशी आहे की आपला जो हिंदी सिनेमा आहे त्या हिंदी सिनेमाची भाषा बॉम्बे टॉकीज जी होती, म्हणजे प्रभात, न्यू थिएटर्स, बॉम्बे टॉकीज, या त्यावेळेच्या 30s मेन 3 कंपन्या होत्या. प्रभातनी आदर्शवादाची कास धरली, म्हणजे स्वातंत्र्याच्या याच्यावर समाज परिवर्तन, राज्य ह्याचं कास धरली. न्यू थिएटर्स होतं ते वेगळ्या प्रकारे एक काय सैगलच्या म्युझिकमध्ये वगैरे त्या प्रकारच्या सिनेमामध्ये होतं. आणि बॉम्बे टॉकीजनी मुंबईच्या हिंदीला पकडलं आणि ते डेव्हलप केलं. आज आपल्या हिंदी सिनेमात जे आहे ना, मैं उसको बोला था तू क्या भिडू कर लेगा, हे त्याचं नंतर अधपतन झालेलं, पण मूळ हिंदी तिकडून आलं. तर या हिंदीला, ज्याला शेंडा बुडखा नसलेला हिंदी सिनेमा, हिंदी भाषा हिंदी सिनेमातली आहे, त्याला श्याम बेनेगलांनी पहिल्यांदा हिंदीला तिचं व्यक्तिमत्व दिलं. अंकुरमध्ये, निशांतमध्ये हैदराबादी लहेजा आहे, मंथनमध्ये गुजराती लहेजा आहे, भूमिकामध्ये मराठी लहेजा आहे. या प्रकारे त्यांनी हिंदीला असं बदलून घेतलं आणि ते हिंदी आपल्याला सांगवलं. त्यामुळे ते हिंदी प्रादेशिक वाटतं. म्हणजे प्रादेशिक मराठी सिनेमा, प्रादेशिक बंगाली सिनेमा, प्रादेशिक मल्याळी सिनेमा, तसा तो प्रादेशिक हिंदी सिनेमा, त्या हिंदीचं एक व्यक्तिमत्व श्यामबाबूंनी तिकडं दिलं. हे श्याम बेनेगलांचं मोठं वैशिष्ट्य होतं. आणि पुढे मग त्यांची सगळी करिअर आहे, तर ते काय आपण बोलू शकणार नाही, खूप मोठं करिअर आहे. आणि बघा, त्यांनी एवढं सगळं करताना त्यांनी संविधानसारखी अप्रतिम, म्हणजे आपण उठता बसता घटना म्हणतो. आणि आमचे एक मित्र आहेत, नाव नाही सांगत, पण ते असं म्हणतात की काही लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणजे नेहरू म्हणाले मिस्टर आंबेडकर प्लीज गो अहेड अँड राईट अ कॉन्स्टिट्यूशन फॉर इंडिया. बाबासाहेब वाणेकडे गेले, 200 पानाची वही आणली, पेन घेतली, लिहू काढलं. असं लिहिलेलं लोकांना असं एक हाती लिहिलेलं नाही आहे. ते त्याच्यामागे खूप मोठं एक चर्चा मंडळ होतं. तो सगळा इतिहास त्यांनी उभा करून आपल्याला दाखवला रंजकपणे. मग अशी तुमच्या निवेदनात एक वाक्य आलं, ते पण माझ्या लक्षात आहे की फीचर फिल्म असते ना, कथापट म्हणतो, तो रंजक असावा असं लोकांचं म्हणणं आहे. माझं दुमत आहे, पण ते जाऊ द्या. पण डॉक्युमेंटरी असते ना, तीसुद्धा रंजक असायला पाहिजे. माझा भूगोल हा अतिशय आवडीचा विषय होता. मी गणितात 100पैकी 100 सायन्स, तरी माझं गणित, इतिहास हे माझे आवडते विषय होते. 5वी 6वीच्या पुस्तकात ते इग्लूचं घर होतं, याचं उत्तर ध्रुवावरचं, तर ते इग्लूचा फोटो पाहिला होता. पण त्याच्यावरती 1921ची डॉक्युमेंटरी पाहिली, नानक ऑफ द नॉर्थ, रॉबर्ट फ्लॅरिटी, फादर ऑफ डॉक्युमेंटरी. ती तुम्ही बघा, 1921मध्ये केली होती. सिनेमा इतका बाल्यावस्थेत होता, पण ती फिल्म इतकी रंजक वाटते तुम्हाला, इतकी रंजक वाटते. ते इग्लू, मी शाळेमध्ये मला लक्षात होतं इग्लू, पण आतमध्ये तो एस्किमो जातो कसा आणि घरात गेल्यानंतर उभा कसा राहतो, त्याला दिसतं काय घरामध्ये. तर त्या सिनेमामध्ये तो इग्लूमध्ये असा जातो आणि आतमध्ये सरपटत द्यायला लागतं, आतमध्ये उभा राहतो आणि त्याला सगळं घर दिसतं. असं ते आपल्याला कळलं. तर हे सगळं सिनेमा हा त्या डॉक्युमेंटरीचा रंजक असते आणि त्याच्यातही खूप काही करता येतं. श्यामबाबूंना म्हणजे आता काय बोलावं, खूप मोठा माणूस. आणि सत्यजित राय, त्यांच्यावरती जसं नेहरूंचा एक मोठा प्रभाव आहे, तसं त्यांनी पथेर पांचाली पाहिलं, त्याचा त्यांच्यावरती मोठा प्रभाव होता. त्यांनी पथेर पांचाली आपल्या विद्यापीठाच्या फिल्म सोसायटीत नेऊन दाखवलं. या फिल्म सोसायटी मुवमेंटला आमच्या 75 वर्ष झाली 2022मध्ये. त्याच्यावरती सध्या मी एक मोठी डॉक्युमेंटरी करतो आहे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीसाठी. त्याचं माझं काम सध्या चालू आहे. तर त्याच्यात हे सगळे संदर्भ आहेत. आणि श्यामबाबूने ती फिल्म सोसायटी काढली. एक जाता गमतीचा एक श्यामबाबूंची गोष्ट सांगतो थांबतो. श्यामबाबू मला नेहमी म्हणायचे की आता राजकीय संदर्भ कोणी घेऊ नये, वेगळ्या अर्थाने ते म्हणाले होते की त्यांचा एक भाऊ हार्डकोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हार्डकोर स्वयंसेवक संघाचा, आणि दुसरा भाऊ हार्डकोर मार्क्सिस्ट. आणि आम्ही कलकत्त्याला 3 भाऊ भेटतो. आता अलीकडच्या काळात जेव्हा 50-60 ओलांडर मधून भेटणं व्हायचं, तर आम्ही भेटतो आणि त्या कलकत्त्याच्या भावाच्या घरात भेटतो. त्याचा दुसरा भाऊ पण येतो. तर हा एक संघवाला, हा एक मार्क्सिस्ट आणि मध्ये मी, असा आमचा संवाद होतो. कसा होतो ते विचारू नको. थँक्यू सो मच.